नाही अचानक देवळात वगैरे गेला होतास, मैत्रिणी बरोबर गेला होतास का? आई तू काही काढून घेतेस का माझ्याकडनं? तुझ्याकडून काही काढून घ्यायची गरज आहे का? तुम्ही वॉच ठेवताय का माझ्यावर? तुझ्यावर वॉच ठेवायची गरज आहे? आई मी तुम्हाला कधी विचारतो का की तुम्ही कुठे जाता, काय करता, कोणाला भेटता? मग तुम्ही हे सगळे प्रश्न मला का विचारताय? कारण तुझ्या मनात जे काही चाललंय, डोक्यात जे काही चाललंय ते मोकळेपणाने तू आम्हाला सांगावंस. तुझी काळजी वाटते म्हणून. आई मी उभा आहे ना तुझ्यासमोर, ठीक आहे ना, कम्प्लिटली फाईन आहे ना. मग मी कोणाला भेटतो, काय करतो, ह्या सगळ्याशी कोणाला काय फरक पडतोय? हा सर बरोबर आहे. राधिका मॅडम थोडी येणार आहेत बघायला, पण त्याचा पिया आलाय ना, त्यांचा पिया आलाय आणि त्यांनी बघितलं ऑफिस तर पोरीच नाही दिसल्या. ते म्हणतात की मला फोटो पाठवावा लागणार आहे तरच राधिका मॅडम पेपरवर साईन करतील. मग आता काय करणार ना. म्हणजे तुम्हाला सांगू का, आम्ही जे ऑफिस मधले पोरं आहोत ना तेच पोरींचे कपडे घालून बसायचे बाकी होत. अजून काय करायचं सर आता? काय प्रॉब्लेम आहे या बाईचा? सर त्या बाईचा प्रॉब्लेम सोडा, तुमच्या बहिणीच्या कंपनीचा प्रॉब्लेम बघा पहिले, नाहीतर साक्षी ऑर्गन्सच्या कंपनीवर लवकरच टाळा लागेल सर. साक्षी ऑर्गन्स बंद झाली ना सर, मग तुम्ही विसरा, मग बहिणीचं स्वप्न विसरून गेलं मग सर. मग तुमच्या बहिणीची कंपनी गेली, आकाश सरांची कंपनी गेली. तुझा हा ड्रामा बंद कर पहिला. इथे त्या शर्वरी परबशी बोलायला आलोय मी. मी सांगतो तुला बोलून. बोला सर, मग बोला. ऍक्च्युअली सर मी पण माझ्या साईडनी बोललो की शर्वरी परब मॅडम नक्की येणार आहेत, पण त्यांना ना ते कन्फर्मेशन हवंय, गॅरंटी पाहिजे. मग ते म्हणतात स्पीकरवर फोन टाका, तर मी स्पीकरवर फोन टाकतो सर. काय कंपल्शन आहे हे? बायका मिळून ना पुरुषांना ब्लॅकमेल करतायत. सर ते ब्लॅकमेल बिकमेल ते बायकांचं सोडा ना, तुम्ही जे बोलायला गेलात ते बोलून टाका सर. एक मिनिट फोन चालू ठेव. एक्सक्यूज मी. हो सर, कुठे घुसताय तुम्ही? रांगेत उभा राहा. माझं दुसरं काम आहे, एक मिनिट. सगळे तसेच बोलताना रांगेत घुसतात. रांगेत उभा राहा नीट. बोलात का सर? सॉरी बोललात. ते पीए ऐकतात. ओ पीए सर ऐका बर का, आमचे जय सर सॉरी बोलतात, ऐका. हा बोला. एक मिनिट होल्ड कर. ओके सर, सॉरी बोला, तुम्ही बोला. मिस परब. हा तिला बोल. शायनर काय करतोय इकडे? एवढं बोलण्यासाठी शायनर इथपर्यंत आला? काय माहिती, काहीतरी काम असेल त्याचं. हॅलो. अरे चिची काय करताय सर तुम्ही? सॉरी बोलून टाका ना. मला बोलायचंय महत्वाचं. बोलायचंय बोलतोय. त्याला बोल, तिकडूनच बोल. तिथूनच बोला असं बोलली. महत्वाचं बोलायचंय, तिला इथे पाठव. तुला बोलवतोय तिकडे. त्याला बोल, मी लाईन सोडणार नाहीये, बोलायचंय तर तिकडूनच बोल. ती लाईन सोडणार नाहीये, बोलायचं तर तिथूनच बोला असं बोलली. बोला ना सर, सॉरी तर बोलायचं. पीए सर ऐकतायत ते गेल्या सर, मग 50 कोटी गेले सर. मग ते विसरा, मग कंपनी बहिणीची मग टाळा मग सर डायरेक्ट. हा बोला सर, बोला पटकन बोला सर. त्याच्यामुळे हो बोलतोय मी, एक मिनिट होल्ड कर ना तू. ओके हा बोला. मिस परब, आय एम सॉरी, प्लीज उद्यापासून ऑफिस जॉईन करा. एक नंबर बोललास भावा. आय लव्ह यू बोललास ना तरी हो बोलली असती ती.
पियाने ऐकलं तुम्ही सॉरी बोललात ते आता जाऊन सांगणार होतं राधिका मॅडमला की तुम्ही सॉरी बोललात आणि त्या पेपरवर साईन करून आणून देतील सर. थँक्यू सर. फोन ठेव, फोन ठेव. तुम्ही तुमचं काम करा. दात काढतायत. आणि तू झालं की इथे क्या बात है शायदर, सगळ्यात समोर डायरेक्ट सॉरी बोलला. हेच हवं होतं ना तुला. आय नो, मुद्दाम केलंस तू. ठीक आहे, उद्या वेळ द्यायचा ऑफिसमध्ये. ऑफिस माझं आहे, कळेल. पण इन्व्हेस्टर माझ्यामुळे मिळालाय आणि तुला माझं नाव लक्षात आहे ना? शर्वरी परब टकाटक. बाय. अनु काय अगं काय करतेस तू? काय करतेस तू? चल माझ्यासोबत. अगं पण आता कुठे? काही जास्त बोलू नको. चल तू फक्त माझ्यासोबत. काय करतेस तू? मी जाऊ की थांबू? म्हणजे मी जातेच, पण जरा हळू आवाजात बोला. मम्मीचे कान ना एकदम झणझणीत आहेत. कधी पण उठेल. मी जाते. इतक्या रात्री तुम्ही इथे काय करताय? चांद तू नभातला निबावळा चकोर मी, गुलाम होनी तुझा उभा तुझ्या समोर मी. मम्मी. हा. अगं काय शोधतेस? अगो माझे पाय दुखतायत. तेलाची बाटली कुठे ठेवली मी? मग लाईट लावून बघ ना. हा. या दोघी कुठे आहेत? या दोघी ही काय? पाणी प्यायला गेली होतीस का ग? हा पाणीच पित होते. आणि बाय कुठे आहेत? ती वॉशरूमला गेली. अगं तू तेलाची बॉटल शोधतेस ना? इथेच आहे. दे. मी देऊ लावून देऊ? नाही नाही, तुम्ही झोपा ग. चला झोपा आता. हा.